या व्हिडिओमध्ये आपण बेसिक मॅथचा एक टॉपिक शिकू. त्याचं नाव आहे पर्सेंटेज. टॉपिकचं नाव आहे पर्सेंटेज. मराठी जरा तुम्ही म्हणणार टक्केवारी. टक्केवारी म्हणणार. यामध्ये आपल्याला कोणत्या टाईपचे क्वेश्चन बघायचे बघा. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे कन्वर्जन पाहायचं. कन्वर्जन म्हणजे बदलायचं तुम्हाला. कन्वर्जन ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक टू पर्सेंटेज. अपूर्णांकाचं रूपांतर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये करायचं. एक मी करून देतो बघा तुम्हाला. आधी मी लिहून देतो तुम्हाला काय करायचं. टू सोल्युशन लिहून देतो स्टेप्स. टू कन्वर्ट अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेद. टू अ पर्सेंटेज. तुम्हाला अपूर्णांक दिले आणि त्याचे जर टक्के करायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागणार. मल्टिप्लाय करावं लागणार. मल्टिप्लाय द फ्रॅक्शन. त्या अपूर्णांकाला तुम्हाला गुणावं लागणार बाय 100. कितीनं गुणावं लागणार. 100 न. आणि शेवटी काय द्यावं लागणार. चिन्ह द्यावं लागणार. अँड ऍड. ऍड म्हणजे टाका त्याच्यामध्ये. चिन्ह टाकायचं कोणतं. द पर्सेंटेज सिम्बॉल. टक्केवारीचं चिन्ह टाकायचं. जे की असं असतं. सिंपल आहे. फक्त 100 न गुणायचं फ्रॅक्शनला. जसं मी तुम्हाला आता क्वेश्चन पहिला दिला असेल. फ्रॅक्शन दिलंय समजा 3/4 आणि याला टक्क्यामध्ये करा म्हटलं तर काय करणार तुम्ही. हे फ्रॅक्शन लिहायचं 3/4 आणि गुणिले काय करायचं 100. मग काय होते 100 गुणिले 3 होते. 100 गुणिले 3 करा. किंवा मग तुम्ही काय करू शकता. या 4 न वरच्या 100ला भागू शकता. तर वरचा 3 जशाला तसं ठेवतो मी आणि 4 न 100ला भागतो. 4 न जर 100ला भागला तर 4 एक 4 होते आणि 4 न जर 100ला भागलं तर खाली तर 4 न 4ला भागलं तर 1 राहते आणि वर 100ला भागलं तर 4 न किती उत्तर येते 25. तर 4 न 100ला भागल्यावर उत्तर किती येते 25 आणि खाली ते 1 राहिलं. खाली 1 राहिलं म्हणजे काय नाही. सगळ्यांचं जे डिनॉमिनेटर असते 1 तर असतेच. आता उरले 25 गुणिले 3. 25 गुणिले 3 केल्यावर किती येणार 75 आणि पुढे चिन्ह द्यायचं टक्क्याचं. तर 3/4 म्हणजेच काय असते 75%. तुम्ही काय केलं कसं कळलं. 100 न गुणायचं 3/4ला. गुणायचं म्हणजे अंशाला गुणायचं आणि छेदाला काय करायचं भागू शकता तुम्ही. याचं असंही करू शकता तुम्ही. 3/4 गुणिले 100 वर अंशाचा गुणाकारही करू शकता. तर 100 गुणिले 3 किती होते 300. 300 भागिले 4 याचंही उत्तर काढू शकता तुम्ही. याचंही उत्तर 75च येते. बघा 4 न तुम्ही आधी 30ला बघा. 7 चोक 28 तर उरले 2 आणि 2 आणि पुढचा 0. 0 वर 2वर 0 किती होतात 20. 4 पंचे 20. तर अशाही प्रकारे तुम्ही करू शकता. जे सोपं जाते. जर छेदानं याला डायरेक्ट भाग जात असेल तर भाग घेऊन केलेलं सोपं जाते. आता अजून एक करून बघत आपण. नंबर 2चं उदाहरण आहे. इथं आहे तुम्हाला 2/5. 2/5 ला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं. परत तुम्ही तेच करणार. 2/5 लिहून घेणार गुणिले 100 केलं की त्याचं पर्सेंटेज होते. बघा 5 न पण 100ला भाग जाते. 5 न 10लाच भाग घाला. 5 दोन्ही 10 आणि 0ला 0. हे 2 गुणिले 5 न 10ला भाग घातल्यावर किती उत्तर आलं 20. 20 गुणिले 2 किती होते 40 आणि टक्क्याचं चिन्ह द्यायचं. 2/5 म्हणजे किती असते 40%. चला अजून एक उदाहरण करूत आपण. नंबर 3चं. त्यावेळेस 1/2 ला तुम्ही पर्सेंटेज मध्ये करा. तर बघा 1/2 गुणिले तुम्ही काय करणार 100 बरोबर. या 2 न 100ला भागा तर हे वरचं 1 जशाला तसं आणि 2 न 100ला भागलं तर उत्तर किती येते 50. 50 गुणिले 1 किती येते 50.
आणि शेवटी टक्क्याचं चिन्ह द्या 50%. नंबर 4चं उदाहरण बघा. 5/8 या फ्रॅक्शनला तुम्ही टक्के करा. 5/8 लिहायचं गुणिले 100 लिहायचं. आता परत बघा 8 100ला भाग जाते का? तर नाही जात. पण 8ला आणि 100ला दोघाला 2 भाग जाते. तर या 8ला 2 भाग घातलं तर किती येते? 8ला 2 भाग घातलं तर येते 4 आणि 100ला 2 भागलं तर किती उत्तर येते? 50. तर ही इथं वरचे 5 आधीचे गुणिले हे वर 50 आणि इथं भागिले किती आहेत? 4. 4 50ला भाग जाते का? नाही. पण दोघांनाही 2 भाग जाते. तर 4ला 2 भाग घाला. 4ला 2 भाग घातल्यावर येते 2. 50ला 2 भाग घातल्यावर येते 25. तर लिहून घ्या उरलेलं. वर 5 गुणिले 25 आणि खाली किती आहे? खाली येते 2. आता बघा 25 गुणिले 5 करून नंतर 2 भागून घेऊ शकता तुम्ही. 25 5 125 भागिले 2. 125 ला 2 भागलं तर तुमचं उत्तर किती येते? बेसखम 12. नंतर 5 ला भागायचं. बे दोन्ही 4. उरल्या किती? 1. पॉईंट देऊन 10 झाले तर बे पंचे 10. 62.5% येते. तर 5/8 फ्रॅक्शन म्हणजेच किती असते? 62.5%. फक्त फ्रॅक्शनला तुम्ही काय करणार? 100 गुणून घेणार. चला 5वं बघा. 7/10 ला तुम्हाला करायचे टक्के. परत तुम्ही तेच करणार. 7/10 याला 100 गुणलं की हे टक्के होते. 10 100ला भागलं तर उत्तर काय येते? 10. तर वर उरलं 7 गुणिले 10. 7 गुणिले 10 किती येते? 70. तर 7/10 म्हणजे 70%. आता होमवर्क मध्ये मी तुम्हाला 10 देतो करायला. 3/5. नंबर 2 9/20. नंबर 3 4/25. नंबर 4 11/50. नंबर 5 2/3. 6 7/16. 7 3/8. नंबर 8 12/50. नंबर 9 15/4. नंबर 10 5/2. 5/3. हे होमवर्क मध्ये 10 करून आणा.